नमस्कार. खरीफ 2025च्या पीक विमा अपडेट्सवरील या सविस्तर विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट वर्धा जिल्ह्याच्या ताज्या आकडेवारीवर आणि पीक विम्याच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने वर्धा जिल्ह्याचा संदर्भ, मंजूर विम्याची विभागणी, तालुकेनिहाय लाभार्थी, प्रलंबित विभाग आणि काही आगामी महत्त्वाच्या तारखांवर नजर टाकणार आहोत. तर भाग 1, वर्धा जिल्ह्याचा संदर्भ आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, येथून आपण सुरुवात करूया. आता इथे लक्ष द्या. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन, कापूस, उडीद आणि मूग अशा विविध पिकांसाठी एकूण 62,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी तब्बल 24,192 शेतकऱ्यांनी विशेषतः फक्त सोयाबीनसाठी अर्ज केले होते. हा आकडा खूप मोठा आणि समजून घेण्यासारखा आहे. आता वळूया भाग 2 कडे. मंजूर पीक विम्याची विभागणी नक्की कशी झालीये ते पाहूया. वर्धा जिल्ह्यासाठी तब्बल 12,14,00,000 रुपयांची भरघोस रक्कम केवळ पीक विमा भरपाईसाठी नुकतीच मंजूर झाली आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जशी पीएम किसान योजनेची रक्कम थेट खात्यात येते ना, अगदी तशीच ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. खऱ्या अर्थाने हा एक मोठा आणि आवश्यक दिलासा आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की ही रक्कम नक्की किती जणांना मिळणार. तर सोयाबीनसाठी आलेल्या सुरुवातीच्या त्या 24,182 अर्जांपैकी नेमक्या 15,306 शेतकऱ्यांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच या 12,14,00,000 रुपयांच्या निधीचा थेट लाभ या 15,000हून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. पुढे जाऊया भाग 3 कडे. तालुकेनिहाय लाभार्थी कसे विभागले गेले आहेत यावर एक नजर टाकूया. हा तक्ता खूप रंजक आहे. इथे प्रत्येक तालुक्याची अचूक विभागणी पाहिल्यास देवळी आणि समुद्रपूर तालुके स्पष्टपणे आघाडीवर दिसतायत. देवळीच्या 5 महसूल मंडळांमध्ये सर्वाधिक 3,585 शेतकरी आहेत, तर समुद्रपूरच्या 7 मंडळांमध्ये 3,129 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. यासोबतच आर्वी, हिंगणघाट, सेलू आणि वर्धा या तालुक्यांचे आकडेही आता निश्चित झाले आहेत. आता पाहूया भाग 4, प्रलंबित विभाग आणि अपूर्ण आकडेमोडीची नेमकी स्थिती काय आहे. ही आकडेवारी बघा. सध्याच्या वाटपात 18 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. यामागे 2 मुख्य कारणं आहेत. एकतर काही मंडळे अशी आहेत जिथे ही योजना लागूच होत नाही, आणि दुसरं म्हणजे उर्वरित मंडळांमध्ये सध्या काही आक्षेपामुळे आकडेमोड आणि तपासणी अद्याप सुरूच आहे. यातली 5 महसूल मंडळे अशी आहेत जिथे सोयाबीन विमा लागूच झालेला नाही, ज्यात कारंजा आष्टीमधील 2 आणि वर्धामधील 1 मंडळाचा समावेश आहे. पण खरी अडचण आहे ती उर्वरित 13 मंडळांची. तिथे काही स्थानिक आक्षेपांमुळे काम थांबलं आहे. हे आक्षेप एकदा पूर्णपणे दूर झाले की मगच त्यांच्या अंतिम रकमेची निश्चिती होऊन त्यांना मंजुरी मिळेल. आणि आता शेवटचा भाग 5, आगामी महत्त्वाच्या तारखा आणि संपूर्ण राज्यातील सद्यस्थिती. वर्धा जिल्ह्यात जे 12.14 कोटी रुपये मंजूर झालेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. आता आपले पैसे जमा झाले की नाही हे कसं तपासायचे, तर हे अगदी सोपे आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याचे पासबुक अपडेट करून घ्या किंवा जवळच्या CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन स्थिती तपासा. पण एकीकडे वर्ध्यात हे काम पुढे जात असताना बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरसारखे जिल्हे मात्र अजूनही पीक विमा वाटपाच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इथून पुढचा प्रवास 3 स्पष्ट टप्प्यांत विभागलेला आहे. नजीकच्या भविष्यात मंजूर 15,306 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात प्रलंबित 13 महसूल मंडळांचा प्रश्न मार्गी लागेल. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 13 मे 2026 रोजी परभणी जिल्ह्यात होणारी एक अतिशय महत्त्वाची बैठक, जिथे राज्यभरातील प्रलंबित निर्णयावर चर्चा होईल. या 13 मेच्या तारखेला इतकं महत्त्व का दिलं जातंय? कारण शेतकरी संघटनांनी निवेदने देऊन प्रशासनाला एक अतिशय स्पष्ट आणि ठाम अल्टिमेटम दिलाय. 13 मे 2026 पर्यंत विमा मंजूर करा किंवा वाटप करा, अन्यथा तीव्र आंदोलने केली जातील. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आता एकच सर्वात मोठा प्रश्न उरतो. मे 2026च्या या कडक अल्टिमेटमपूर्वी प्रलंबित आकडेमोड आणि संपूर्ण राज्यभरातील पीक विम्याचं वाटप खरोखरच पूर्ण होईल का? की यातून आणखी काही नवीन प्रश्न उभे राहतील? आगामी काळात प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.